पुणे अपघात प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड आज घडलेली आहे, ती म्हणजे जुवेनाईल बोर्डाचा निर्णय कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. काही वेळातच त्यावर निर्णय येणं अपेक्षित आहे. सुनावणी नेमकी त्यात काय झालेली आहे आणि जुवेनाईल बोर्डाने घेतलेला निर्णय, त्यातले अनेक महत्त्वाचे मुद्दे याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. मात्र एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर खरं विशाल अग्रवालला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आली होती आणि आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. तसंच आणखी काही गुन्हे घडलेत का याबाबत चौकशी करण्याची गरज असल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलंय. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जुवेनाईल बोर्डानं दिलेल्या शिक्षेवरून आता टीकेचा सूर उमटतोय. जुवेनाईल बोर्डाच्या शिफारसीवरून अवघ्या काही तासात अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यानं सर्वसामान्य जनतेत असंतोष आहे. यामुळे जुवेनाईल बोर्डाच्या कार्यपद्धतीवर आणि सदस्यांच्या नियुक्तीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जुवेनाईल बोर्डावरील नियुक्तीचे निकष नेमके काय असतात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, जुवेनाईल बोर्डात प्रथम श्रेणीचे न्यायदंडाधिकारी किंवा मुख्य न्यायदंडाधिकारी असतात. त्यांच्यासोबत किमान 3 वर्षांचा अनुभव असलेल्या 2 सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असतो, ज्यांनी 3 पैकी 1 सदस्य महिला असणं सुद्धा बंधनकारक असतं. एखादी व्यक्ती किमान 7 वर्षांपासून मुलांशी संबंधित आरोग्य, शिक्षण किंवा कल्याणकारी कार्यात सक्रिय सहभागी नसेल तर असे सामाजिक कार्यकर्ते बोर्डाच्या सदस्य पदासाठी अपात्र असतील असं म्हणण्यात आलंय. बालमानसशास्त्र, मानसोपचार, समाजशास्त्र किंवा कायद्याची पदवी घेतलेला व्यावसायिक सुद्धा जुवेनाईल बोर्डावर सदस्य म्हणून काम करण्यास अपात्र असेल. जुवेनाईल बोर्ड ही एक न्यायिक संस्था असून चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉच्या आधारावर हे बोर्ड एक स्वतंत्र न्यायालय म्हणून काम करतं. कारण अल्पवयीन आरोपींना नियमित फौजदारी न्यायालयात नेलं जात नाही, त्यामुळे जुवेनाईल बोर्ड स्थापन करण्यात आलंय. बालमानसशास्त्र, मानसोपचार, कायदा किंवा सामाजिक कार्य तसंच भिन्न दिव्यांग मुलांसाठी विशेष शिक्षण या विषयात पदवी घेतल्याशिवाय आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला या बोर्डाचा सदस्य म्हणून नियुक्त करता येत नाही. जुवेनाईल बोर्डासाठी हे निकष आहेत. सदस्य म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर बलात्काराचे अल्पवयीन आरोपी लहान वयाचा हवाला देऊन शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करतात. ही बाब घेत निर्भयाच्या घटनेनंतर बलात्काराशी संबंधित नियम कडक करण्यात आलेले आहेत. लैंगिक छळापासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी 2012 साली पॉक्सो कायदा बनवण्यात आला. बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षाही होऊ शकते अशी तरतूदही यात करण्यात आली. नेमक्या या तरतुदी काय आहेत आणि या तरतुदींचा वापर पुणे हिट अँड रन केसमध्ये केला जाऊ शकतो का हे सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. निर्भया प्रकरणानंतर बदललेला कायदा काय सांगतो आपण पहा. 3 फेब्रुवारी 2013ला यात सुधारणा करण्यात आली. IPC कलम 181 आणि 82 मध्ये बदल करण्यात आले. 22 डिसेंबर 2015ला राज्यसभेत बाल न्याय विधेयक सुद्धा मंजूर करण्यात आलं. 16 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन मुलास गुन्हा केल्याबद्दल कोणतीही सूट न देता त्याला प्रौढ म्हणून मानून त्याच्यावर खटला चालवावा अशी तरतूद यामध्ये करण्यात आली. सुधारित विधेयकानुसार 16 ते 18 वर्ष या 2 वर्ष वयोगटातील अल्पवयीन आरोपीने जर गंभीर गुन्हा केला असेल तर त्याला प्रौढ मानून शिक्षा दिली जाईल, त्याच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल अशी तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे. दरम्यान कोर्टात सरकारी वकिलांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची संमती का दिली? या संदर्भात सुद्धा अनेक गोष्टी यामध्ये असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि NDTV मराठीने या सगळ्या प्रकरणात काही सवाल उपस्थित केलेत. आपण पाहूयात नेमके सवाल काय आहेत. NDTV मराठीनं या प्रकरणात काही सवाल उपस्थित केले. जुवेनाईल बोर्डानं निकाल देताना किमान 2 सह्या का घेतल्या नाहीत? न्यायदंडाधिकाऱ्यांच्या सहीविनाच निकाल कसा दिला गेला हा सवाल सुद्धा आम्ही केलाय. जुवेनाईल बोर्डाच्या रचनेमध्येच बदलांची काही गरज आहे का असा सुद्धा सवाल NDTV मराठीनं उपस्थित केलाय. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न होता का असा एक महत्त्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे.
आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चासत्रात आपण आमंत्रित केलेलं आहे प्रज्ञा कोदे, या विशेष वकील आहेत. आणि यांची आणखी एक ओळख सांगायची तर 1993चा बॉम्बस्फोट खटला होता, त्यात एक माइलस्टोन निकाल देणारे प्रमोद कोदे, जस्टिस प्रमोद कोदे यांच्या त्या कन्या आहेत आणि कायद्याच्या विशेष अभ्यासक आहेत. त्याचबरोबर माझ्यासोबत दीप्ती देवी या अभिनेत्री सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. दीप्ती देवींची ओळख सांगायची तर काही वर्षांपूर्वी एक मोठा अपघात घडला होता आणि अपघातात 2 गुणी अभिनेते आपण गमावले होते आणि या गुणी अभिनेते त्यापैकी एक होते आनंद अभ्यंकर आणि त्यांच्या सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या संदर्भात नेमक्या कायद्याची काय गरज आहे, या संदर्भात ज्यावेळेला केस सुरू झाली होती त्यावेळेला कायदा पुरेसा होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. मात्र मी सुरुवातीला जातो प्रज्ञा कोदे यांच्याकडे. ज्युव्हेनाईल बोर्डाचा प्रज्ञाजी जर विचार केला तर एक प्रामुख्यानं विषय असा समोर येतो की ज्युव्हेनाईल बोर्डावर ज्या नियुक्त्या होतात त्यांच्या नियुक्त्यांमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते नियुक्त केले जातात त्यांना विशेष कायद्याचं ज्ञान नसतं, अशा स्वरूपाची एक धारणा आहे. यात कितपत तथ्य आहे? सर्वप्रथम सर, प्रज्ञा नाही स्वप्ना. आणि माफ करा, स्वप्ना कोदे. म्हणजे ज्युव्हेनाईल बोर्डाचं जे आपलं रचना आहे, त्या ज्युव्हेनाईल बोर्डाचा जो मेन लीडिंग मेंबर असतो, म्हणजे आपण म्हणतो जो बेंच असतो, त्याचा प्रिसाइडिंग ऑफिसर एक मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट असतो. आणि त्या मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट बरोबर जे 2 सदस्य असतात ते तुमचे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतात. आता हे सोशल ऍक्टिव्हिस्ट का घेतले जातात? कारण ज्या वेळेस ज्युव्हेनाईल बोर्डाचं संस्थापन झालेलं होतं त्यावेळेला लहान मुलं यांची एक सामाजिक बाब समजण्याच्या त्यांच्या ज्या गोष्टी असतात तितपत त्यांची डेव्हलपमेंट झाली नसते, म्हणून त्यांना डायरेक्ट कठोर शिक्षा द्यायची नसते. आणि कठोर शिक्षा का नसती द्यायची? कारण भारतीय कायदा जो आहे इट रिव्हॉल्व्स अराउंड इव्होल्युशन ऑफ अ प्रिझनर or an offender to a better human being. म्हणजे आपला कायदा an eye for retributive theory नाही मानत, ती सुधारक थिअरी मानतो. म्हणून या ज्युव्हेनाईल बोर्डाचं आपलं कॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे. आता ज्युव्हेनाईल बोर्डाचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये जो एक मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट असतो, हा मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट एक कायद्याचा पदवीधर असतो आणि एक अनेक वर्ष काम केलेले असतात. आणि परत बोर्डाच्या व्यतिरिक्त रेग्युलर कोर्टातली कामही माहिती आहेत, म्हणून त्यांना तिकडचे सगळे कारवाया माहीत असतील, म्हणून त्यांना तिकडचा एक मेन मेंबर म्हणून घेतलं जात आहे. आता तुम्ही जे हे रचनेचं म्हणत आहात आणि याच्यात बदलांची गरज आहे का, याच्यामध्ये सर्वप्रथम मला सांगायचं आहे या बोर्डामध्ये बदलायची गरज काय आहे. कारण ते जे मेंबर्स असतात ते मेंबर्सना एक फिक्स टेन्युअर नसतं. त्यांची मेंबरशिप इधर रिझाईन केल्यावर सीज होते किंवा त्यांना काही कारणास्तव काढलं तरच सीज होते. तर जर एखादं चांगली म्हणजे एक्झाम ठेवून या बोर्डावर मेंबर्स नियुक्त केले जाईल तर या बोर्डाचं कामकाज अजून सुधारू शकतो. स्वप्नाजी, मला अजून एक विचारायचं की हे बोर्ड मेंबर्स जे नियुक्त केले जातात हे कोण नियुक्त करतं आणि नियुक्त करताना काही एक विशिष्ट प्रक्रिया असते का? हे बोर्ड मेंबर्स जे नियुक्त केले जातात ते सरकारकडनं नियुक्त केले जातात. आपल्याकडे प्रत्येक डिस्ट्रिक्टला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला 1 किंवा जास्त ज्युव्हेनाईल बोर्ड असतात आणि सरकार ते नियुक्त करतं. आता याच्यासाठी इंटरव्ह्यू असतात, पण काही लेखी परीक्षा नसाव्यात. लेखी परीक्षा घ्याव्यात आणि म्हणजे त्यावरनं तपासणी करून वेदर तो मेंबर लायबल आहे त्या बोर्डावर प्रिसाइड करण्यासाठी की नाही हे बघावं आणि मगच त्यांची नियुक्ती करावी. एक महत्त्वाचा मुद्दा यात आणखीन येतोय की ह्या स्पेशली या पुणे हिट अँड रन केसमध्ये जर पाहिलं तर ज्युव्हेनाईल बोर्डानं जे स्टेटमेंट पास केलेलं आहे किंवा ज्या शिफारसी केल्या, ज्या आधारावर त्यांना अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला, त्या शिफारसींवर किंवा त्या स्टेटमेंटवर, त्या निकालावर फक्त एका मेंबरची सही आहे आणि जो मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट नाही आहे, जो सामाजिक कार्यकर्ता कोट्यातून त्यावर नियुक्त करण्यात आलेला आहे, त्याची एकट्याची सही आहे. अशा वेळेला हे वैध मानायचं का? कारण त्याला स्थगिती आता सेशन्स कोर्टानं दिली आणि त्यावर काही निर्णय येणं अपेक्षित आहे. तर सर, त्याच्यावर सेशन्स कोर्टाने स्थगिती का दिलेली आहे? कारण या केसमध्ये एक आपण म्हणतो ते पोलिसांवर एक सोशल प्रेशर आलेलं आहे. आणि सोशल प्रेशर का आलेलं आहे याची कारणं अशी आहेत की आतापर्यंत पोलिसांना कोणीही काही प्रश्न विचारले नाही. साधं आज दुपारचं उदाहरण देते. जेव्हा या
अल्पवयीन मुलाच्या वडिलांना कोर्टाकडे सादर केलं जात होतं, त्यांना आयुक्तालयातनं नेत होतं. एखादा आरोपी जेव्हा अटकेत असतो त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवतात, त्याला आयुक्तालयात ठेवायची याच्या तरतूद नसते. त्याला पोलीस स्टेशन मधनं न्यायालयात नेला जातं आणि न्यायालयानंतर न्यायालयाने जर त्यांना पीसी दिली तर त्यांना पुन्हा इन्व्हेस्टिगेशनसाठी दिलं जातं, किंवा जर त्यांना ज्युडिशियल कस्टडी दिली तर त्यांना जेलमध्ये ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवलं जातं. आता या गोष्टीमध्ये ही घटना घडली 18 आणि 19 मध्यरात्री. म्हणून सकाळी या जुव्हेनाईलला बोर्डाकडे हॉलिडे बोर्डाकडे प्रेझेंट केलेलं असणार. आता मॅन्डेटरी असतं की दोन मेंबर्सची सही असावी, आणि जर 2 मेंबर्सची सही नसावी तर तो निकाल जाहीर केला नाही. पहिली गोष्ट तर रविवारी ज्यावेळेस त्याला तिथे हजर करण्यात आलेलं होतं, पोलिसांकडून काय अर्ज दिला गेला ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आम्हाला याची कस्टडी हवी आहे. दुसरी गोष्ट, पोलिसांनी त्या न्यायालयासमोर म्हणजे त्या बोर्डासमोर असं मांडलं होतं की आम्ही वाढीव कलम लावणार आहोत, किंवा याला एक प्रौढ व्यक्ती म्हणून त्याच्यावर गुन्हा ट्राय करण्यासाठी अर्ज देत आहोत का, या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या होत्या. आणि जर या गोष्टी सगळ्या मांडल्या गेल्या होत्या आणि त्या मांडल्या असूनही जर एकाच मेंबरची जर शिक्का असेल तर मग आज आपण 22 तारखेला आहोत, 3 दिवस का लागले यांना जाऊन या निर्णयावर स्थगिती घ्यायला. बरं, स्थगिती दिल्यानंतर न्यायालय त्याला आज ताबडतोब कस्टडीमध्ये पाठवणार आहे का? कारण आपल्याकडची प्रक्रिया अशी आहे, एका कोर्टाने जर स्थगिती दिली तर कन्सिडरिंग द ह्युमन राईट्स ऑफ द अक्यूज त्यालाही चान्स मिळेल उच्च न्यायालयामध्ये जाऊन हा निर्णय चॅलेंज करण्यासाठी. हे सगळं आपल्याला बघून घ्यायला लागेल. आणि जर चीफ ज्युडिशियल मजिस्ट्रेटची म्हणजे मेन मेंबरची सही नसेल तर हा निकाल कसा वैध धरण्यात आलेला आहे. परत दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची बाब आहे, या आरोपीची जी रक्त चाचणी किंवा काही मेडिकल झालेले आहेत ते गुन्ह्याच्या 8 तासानंतर झालेले आहेत. तर याचे मेडिकल याला बेल मिळण्याच्या अगोदर झालेले आहेत का बेल मिळण्याच्या नंतर झाले? तर पोलिसांनी याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा केलेल्या आहेत ज्याच्यावर बोट दाखवण्यासाठी अनेक मुद्द्यांवर बोट ठेवलं जाऊ शकतो असं तुम्ही म्हणतायत. यातनं अनेक कायदेशीर बाबी निर्माण झालेल्या आहेत, प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याकडे मी पुन्हा येणार आहे. तुम्ही जसं कायदेशीर मार्गाने यावर मुद्द्यांवर बोट ठेवलं तसंच सामाजिक अंगाने सुद्धा याचा विचार होण्याची गरज आहे. मी दीप्ती देवींकडे जाणार आहोत. दीप्तीजी, हा जो तुम्ही या सगळ्या मानसिकतेतून गेला असाल, कारण तुमच्या अगदी कुटुंबातले जरी नसले तरी एक सहकारी म्हणून जे 2 अभिनेते तुमच्यासोबत काम करत होते ते सुद्धा अशाच प्रकारच्या अपघातात गेले होते. अर्थात तो कॉन्टेक्स्ट वेगळा होता, त्यात अल्पवयीन आरोपी नव्हता किंवा दारू पिऊन चालक नव्हता, पण इतर कारणं होती. पण अशा पद्धतीच्या केसेसमध्ये न्याय मिळण्यासाठी खूप वेळ जातो अशी एक ओरड नेहमीची असते. अनेक खटल्यांमध्ये पटकन न्याय मिळून जातो, पण अनेक खटल्यांमध्ये न्याय मिळण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा वेळेला कायद्याचा कीस पाडला जातो, कायद्यातल्या पळवाटा शोधल्या जातात. तुमचा काय अनुभव आहे या सगळ्या केसमध्ये? तुम्ही ही केस फॉलो केली असेल, त्यावेळेला नेमका काय तुमचा अनुभव होता कायद्याला धरून? मला असं कायद्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सेल्फ डिसिप्लिन हे फक्त पुण्यातच नाही तर सगळीकडेच मिसिंग आहे असं मला वाटतं. तर मुळात आपल्याला जो कायदा बनवलेला आहे, नागरिक म्हणून आपण त्या कायद्याचं पूर्णपणे पालन केलं पाहिजे. मला असं वाटतं, तुम्ही कोणीही असाल, तुमचं रेशन कार्ड कुठल्याही रंगाचं असेल किंवा तुमच्या ओळखी कितीही मोठ्या असतील, पण कायदा हा सगळ्यांसाठी एकसारखा पाहिजे. जेव्हा गुन्हा होतो तेव्हाच फक्त कायद्याचे दाखले देणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की मला स्वतःला जेव्हा आनंददादा आणि अक्षय पेंडसे गेले तेव्हा मला असं वाटलं होतं की ड्राईव्ह करत असताना गाडी स्वतःची असली तरी सुद्धा रस्ता आपण आपल्या देशाचा वापरतो आहोत, इतर लोकांनाही जाण्याची तेवढीच मुभा असते. तर काही बंधनं आहेत, काही कायदे आहेत जे ड्राईव्ह करत असताना पालन केलं गेलं पाहिजे. तर हाऊ डेअर दे, मला सतत हे वाटतं की कशी काय हिंमत होते कुणाला की ते विसरून जाऊन आपल्या मनमर्जीप्रमाणे कायद्याचा जसं काही मला काही फरकच पडत नाही असं वागणूक मुळात केली नाही पाहिजे असं मला वाटतं. मग दिवस असो, दुपार असो, रात्र असो. मी तर हल्ली हेही बघितलंय की एक्सप्रेस हायवेवर कुठे कुठे सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत
हे माहिती असताना फक्त तेव्हा स्पीड कमी केला जातो आणि त्यानंतर पुन्हा गाडी जोरात चालवली जाते. आनंददादा आणि अक्षयच्या केसमध्ये तन्मयनी खूप तो झटलेला आहे कायद्यासाठी आणि त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी. आणि मला असं वाटतं की खूप मोठी माणसं नव्हती ना, त्यामुळे खूप उशीर लागला असं मला वाटतं. जो त्यांना कॉम्पन्सेशन मिळालं, पण तरी जो ड्रायव्हर पळून गेला होता, ज्याला नंतर धरण्यात आलं होतं, त्याच्यावर आता खटला चालू आहे. अजूनही त्याला अजून शिक्षा झालेली नाही. सो पोलिसांनी त्या गुन्ह्याची पुढे तपासणी म्हणतो न्यायाधीशाकडे तो खटला चालू आहे. पण मला असं वाटतं की कॉम्पन्सेशन मिळालं तरी माणसं परत मिळत नाही, तो वेळ परत मिळत नाही. अगदी ह्या केसमध्ये सुद्धा. बरं, पुणे शहर जर मला म्हणायचं झालं तर पुढच्या 50 ते 100 वर्षाचा विचार करून त्या शहराची बांधणी किंवा आखणी केलेली नाहीये. तुम्ही जर बघाल तर पुण्यात अत्यंत लहान रस्ते आहेत. त्याला 2 वे करणं, त्यानंतर इतकी वाहनं येणं, मुंबई सारखं त्याला प्रगत शहर करायचा प्रयत्न करणं, पण बेसिक की एवढ्या सगळ्या लोकांना अकोमोडेट करायची कॅपॅसिटी पुण्याची आहे का? तर पुन्हा तेच म्हणते की द स्ट्रक्चर पुण्याचं किंवा कुठल्याही शहराचं विकसन करत असताना किंवा ते शहर मोठं करताना नागरिक म्हणून आपली जबाबदारी, विद्यार्थी म्हणून असलेली आपली जबाबदारी, याच्यात आपण खूप मागे पडतो आहोत असं मला वाटतं. मेट्रो चालू करण्याचा एवढा मोठा प्रकल्प आहे, पण खाली रस्ते 1 किलोमीटर सुद्धा एक साधा सरळ रस्ता नाहीये जो दिलेल्या स्पीडनी व्यवस्थित माणूस चालवू शकेल. तर मला असं वाटतं की भान आपलं असलं पाहिजे. अगदी तुम्ही काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता स्वप्नाजी, हा जो एक मुद्दा आहे, त्यांनी बोलण्याच्या ओघात एक महत्वाचा मुद्दा त्या बोलून गेल्या. त्या म्हणजे तो मुद्दा म्हणजे मोठी माणसं नव्हती, त्यामुळे अजूनही ती केस सुरू आहे, अजूनही त्या ड्रायव्हरला शिक्षा होऊ शकलेली नाही. आणि इथे एक हाय प्रोफाईल केस आहे आणि त्याच्यात ओरड झाल्यामुळे आता ही सगळी शेवटची ऐन वेळेला धावाधाव सुरू झालेली आहे. असं नाही वाटत का तुम्हाला की काही सिलेक्टिव्ह, म्हणजे ते जॉर्ज ऑरवेलचं जे वाक्य आहे, त्या कायदा सर्वांसाठी जरी समान असला तरी पण इतर अनेकांसाठी, काही विशिष्ट लोकांसाठी तो अधिक समान असतो, अशा पद्धतीचं एक जे वाक्य आहे, तशाच पद्धतीनं काही विशिष्ट लोकांसाठी यंत्रणा राबते असं वाटत नाही का? आणि स्पेशली या केसमध्ये खूप म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की अनेक कायद्यांतनं पळवाटा काढत हा अगदी रेकॉर्ड टाईममध्ये जामीन दिलेला आहे. सर, दीप्तीताई जे बोलल्या आहेत ते अगदी एका सामान्य माणसाचं अक्षरशः त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे मी म्हणते. पण मला एक सांगायची इच्छा आहे की आपल्याकडची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, एक वाक्य आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. बट याचा जो दुसरा पेहलू आहे, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, हे फार कमी लोकांना लक्षात येते. न्यायालयीन प्रक्रिया जी असते ती फक्त न्यायाधीशावर नसते, अवलंबून असते. त्याच्यामध्ये अनेक घटक असतात. म्हणजे न्यायाधीश स्वतः, पब्लिक प्रॉसिक्युटर असतात, पोलीस आहेत, डिफेन्स लॉयर्स आहेत. बरं, एका न्यायाधीशाकडे एकच प्रकरण नसतं. त्या न्यायाधीशावर जो लोड आहे आपल्याकडच्या जजेसवर, म्हणजे 10 ते 5 साधारण कोर्टामध्ये बसायचं, ती प्रकरणं चालवायची. पुन्हा असं नाहीये की आज म्हणजे एका न्यायाधीशाकडे आलेली सगळीच प्रकरणं चालवली जातात. त्या प्रकरणामधली प्रत्येक प्रक्रिया असते ती. जर एक जरी डॉक्युमेंट किंवा एक जरी कुठलीही गोष्ट नोंदवण्यात चूक झाली तर ती दुरुस्ती करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया लागेल किंवा त्या ज्युडिशियल ऑफिसरच्या सर्व्हिसवर येईल. म्हणून हे सगळं नीट जपून करायला लागतं. आपली जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे. आणि जे सगळे म्हणतात की फक्त सिलेक्टिव्ह लोकांना न्याय मिळतो, हे असं नाही. न्याय हा सगळ्यांनाच मिळतो. आपली न्यायपालिका जी आहे जी सगळ्यांसाठी समान आहे. फक्त एक जे आहे, अनेक घटक मिळून एक खटला चालवतात. आता त्या घटकातला एक तारीख पडली जाते, मग ती पुढची तारीख कदाचित एका आठवड्यात त्या कोर्टाच्या त्या पर्टिक्युलर असतं. आता तुला माझं सांगते, मी वकील 5 केस चालवायच्या असतील, त्याच्या बोजा मला येतो आणि मला फ्रस्ट्रेशन येतं. काही डिस्टर्बन्समुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. स्वप्नाजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. कायद्याच्या या मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे. मी दीप्तीजींकडे जातो. दीप्तीजी, हा जो सगळा तुम्ही काही वेळापूर्वी म्हणत होतात की पुण्यात ज्या पद्धतीनं पुणे शहर वाढतंय त्यात नियोजनाचा अभाव दिसतोय,
आणि असे प्रकार वारंवार पुण्यात घडू लागलेले आहेत. अनिर्बंधपणे काही एक स्वैराचार म्हणून आणि अशा अनेक गोष्टी तिथे दिसून येत आहेत. आणि प्रामुख्याने या केसमध्ये आपण पाहिलं की कायद्याला धाब्यावर बसवून अक्षरशः 2 जीवांची कत्तल करण्यात आलेली आहे. कुठल्याच प्रकारे पुण्यात नियोजन नाही आणि नियोजनाचा अभाव दिसतोय. काय होण्याची गरज तुम्हाला वाटते की जेणेकरून अशा गोष्टी कमी होतील? मुद्दा एक असा की विज्ञान फारसं नाही आलं तरी चालेल, पण लहानपणापासून KG पासूनच मुळात आपण वागलं कसं पाहिजे, आपले नियम काय आहेत, कायदा काय सांगतो, आपण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकल दोन्हीही शिक्षण लहानपणापासून सगळ्यांना देणं फार महत्वाचं आहे. आणि हे जर नाही केलं तर त्याची शिक्षा पण काय असू शकते ह्याचं सुद्धा काही प्रॅक्टिकल त्यांना दाखवण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण धाक असं नाही म्हणणार, पण रिस्पेक्ट कायद्याचा करणं हे हळूहळू कुठेतरी आपण निघून हे सगळं आपल्याला हाताचा मळ वाटतो की काय असं मला वाटतं की खूप आम्ही सामाजिक अत्यंत साधी माणसं घाबरतो कधी कधी खरं बोलायला, कारण कुणाची काय ओळख असेल माहिती नाही, कोण कुणाला काय सांगेल माहिती नाही, गुंड आले तर काय करायचं, किंवा पैशांनी बऱ्याच गोष्टी दाबता येतात. अगदी आपल्या शिक्षण पद्धती आणि एकूणच समाज व्यवस्थेमध्ये हे आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. आणि एकच शेवटचा प्रश्न मी स्वप्नाजी तुमच्याकडे पुन्हा येतो. एक शेवटचा आणि थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की या प्रकरणात जुवेनाईल बोर्डानं जी एक ढिलाई दाखवलेली आहे, एका सदस्यांनी फक्त हे जजमेंट पास केलेलं आहे, या विरोधात काही दाद मागितली जाऊ शकते का आणि असेल तर ती कुठे मागितली पाहिजे? जुवेनाईल बोर्डाने जो हे एका सदस्याने निर्णय दिलेला आहे असं आता आपण म्हणतात, तो निर्णय ऑलरेडी चॅलेंज केलेला आहे आणि त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे. आता जर कोणाला या बोर्डाच्या मेंबर्सच्या विरुद्ध काही ऍक्शन घ्यायची असेल तर त्यांना सरकारकडे एक अर्ज करावा लागेल. आणि जर सरकार निष्क्रिय ठरली, जी मला नाही वाटत या केसमध्ये ठरेल, कारण सरकारने कालपासून अगदी जलदगतीने स्टेप्स घेतलेले आहेत या मॅटरमध्ये, तरच त्यांना एक प्रॉपर कोर्टामध्ये पिटिशन करता येईल. पण सरकार योग्य ते स्टेप्स घेत आहे या मॅटरमध्ये, कालपासून ते बघण्यात आलेले आहे. अगदी धन्यवाद स्वप्नाजी आणि दीप्तीजी दोघांचंही, कारण आपण या सगळ्या प्रकरणात नेमके कोणते मुद्दे ॲड्रेस झाले पाहिजे यावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे आणि ज्या पद्धतीनं न्याय होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने तो न्याय होतोय का हे तपासण्याची सुद्धा गरज आहे. जुवेनाईल बोर्डाची भूमिका यात अतिशय महत्त्वाची मानली गेली होती आणि जुवेनाईल बोर्डानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयातले आता विविध कंगोरे समोर येत आहेत, त्यामुळे त्यावर अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि या सगळ्यांची प्रश्न काही वेळा, या सगळ्यांची उत्तरं काही वेळात अपेक्षित आहेत. कारण पुणे सेशन्स कोर्टानं जुवेनाईलच्या या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आणि त्यावर आता निर्णय होणं अपेक्षित आहे. निर्णय नेमका काय होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. पण एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत राहा NDTV मराठी.